गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ, दादरच्या कबूतरखान्यावरून जैन मुनींची आक्रमक भाषा. पर्युषण पर्वानंतरच पुढचा निर्णय घेऊ अशी घोषणा. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांना कुणी गायब केलं का? कपिल सिब्बल यांच्यानंतर संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती. कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात हिबियस कॉर्पस दाखल करण्याच्या तयारीत. वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभर आंदोलन. उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलन करणार, तर दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा. विधानसभा निवडणुकीत 60 ते 65 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले. संजय राऊतांचा गौप्यस्फोट. सत्ताधारी लोक ईव्हीएम मधूनच निवडणुका जिंकत आहेत असा भेटणाऱ्यांनी दावा केल्याचीही माहिती. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे दावे गंभीर. पोलीस आणि निवडणूक आयोगाला दोघांनीही कळवलं पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. ईव्हीएम हॅक करून दाखवा म्हणून 4दा सांगितलं, पण कोणीच पुढे आलं नाही असा युक्तिवाद. पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा. 14 ऑगस्ट पासून प्रत्यक्षात प्रवास करता येणार. सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधलं अंतर अवघ्या 12 तासांवर. पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवलीतले कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवण्याला जितेंद्र आव्हाडांचा विरोध. बापाचे राज्य आहे का? काय तमाशा लावलाय असे पालिकेला सवाल. उजनी धरण 100% भरलं. सोलापूर, बारामती आणि इंदापूरच्या पाण्याची चिंता मिटली. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी. 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप. इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीमध्ये रस्ताच नसल्यानं मानवी साखळी करून पाण्यातून न्यावी लागली अंत्ययात्रा. स्मशानभूमीकडे जायला रस्ताच नसल्यानं लोकांची परवड.